मी करिश्मा ऑल ओव्हर नर्सिंगचे टॉपिक घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपल्या प्रिन्स नर्सिंग क्लासेसवरती जाऊन सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि शेअर करा. आपण मागच्या क्लासपर्यंत बघितलेला आहे की प्रसूतीशास्त्र, तंत्र आणि कला हा सब्जेक्ट आपण बघितलेला होता. परंतु मला एक कमेंट आली होती की मॅडम प्लीज भ्रूणशास्त्राला थोडं विश्लेषण करा भ्रूणशास्त्राचं. तर मी आता GNMचे पण टॉपिक घेणार होते, कंटिन्यू करणार होते. परंतु आता आपण आजपासून थोडं हे भ्रूणशास्त्र जे आहे ते मी कम्प्लीट करून पुन्हा आपण GNMला सुरू करूया. ठीक आहे. तर भ्रूणशास्त्र म्हणजे काय? भ्रूण म्हणजे आपल्याला आयडिया यायला पाहिजे की भ्रूण म्हणजे काय. एम्ब्रिओलॉजी त्याला इंग्लिशमध्ये म्हणत असतात. भ्रूण म्हणजे आतमधलं, पोकळीमधलं, काहीतरी पोकळीमधलं. तर त्याच्यात काय होतं ते जेव्हा भ्रूण म्हणजे गर्भामध्ये जेव्हा बाळ होतं तेव्हा ते वाढते कसं, ते कसं सायटोप्लाझम मिक्स होऊन एक केंद्रक बनतो, लहानसं एक छोटंसं गुंडस असं बाळ बनतं. कसं बनतं याची जर क्युरियोसिटी असेल आणि अभ्यासक्रमाला जर पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर आपण मागील प्रकरणामध्ये बघितलेलं आहे की सायटोप्लाझममध्ये जे स्त्रीबीज असतं, स्त्रीबीज आणि पुबीज, है ना, बरोबर आहे. स्त्रीकडून आलेला स्त्रीबीज, पुरुषांकडून आलेला पुबीज, तर ह्या दोघांचं मिलन होऊन एक केंद्रक बनत असतो किंवा एक प्रतिकृती आपण त्याला म्हणून ते बनत असते. आपण मागच्या प्रकरणामध्ये हे बघितलेलं आहे. तर ओवम व स्पर्म यांचे मिलन होऊन ओवम, बरोबर आहे, ओवम हा स्त्रीबीज आणि स्पर्म हा पुरुषांकडनं येतो. तर यांचे मिलन होऊन जेव्हा त्याचा सेंटर जो असतो क्रोमोझोमचा तो एकत्र येऊन सायटोप्लाझममध्ये जेव्हा सायटोप्लाझम मिळून जातो, इकडूनही 23 आल्या क्रोमोझोम्स आणि पुरुषांकडूनही काय आल्या 23 क्रोमोझोम्स आले. तर ह्या मिळून 46 झाले टोटल. याच्या जोड्या बनत असतात, पेअर, है ना. अशा पेअर किती बनत असतात तर 23 याच्या पेअर बनत असतात. तर त्यामध्ये एक जोडी जी असते ती सेक्स क्रोमोझोम्सची असते आणि ती डिसाईड करत असते की जन्माला येणारं जे बाळ आहे ते मुलगा असेल किंवा मुलगी असेल. तर हे आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेलं आहे. आणि याच्यामध्ये जे होतं केंद्रकामध्ये मिसळून जातो, सायटोप्लाझममध्ये मिसळून जातं आणि येणारं जन्माला जे बाळ आहे ते आई वडिलांची छोटीशी प्रतिकृती गोंडस बाळ जन्माला येतं आणि याच अभ्यासाला म्हणतात एम्ब्रिओलॉजी किंवा भ्रूणशास्त्र असं म्हणत असतात. तर या वाढीच्या काळात त्याला 3 प्रकारे डिवाइड केलेला आहे. हा जो वाढीचा काळ आहे, बरोबर आहे, एम्ब्रिओलॉजी किंवा भ्रूणशास्त्र जे आहे पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत, ऑफकोर्स डिलिव्हरी होतपर्यंत. तर हा जो काळ आहे या काळाला काय म्हटलं गेलेलं आहे की या काळाला 3 प्रकारे डिवाइड केलेला आहे. आता 3 प्रकारे कोणचे डिवायडेशन केलेलं आहे तर सगळ्यात पहिला आहे फलित बीज, फर्टिलायझेशन, ओवमचं फर्टिलायझेशन, झायगोट त्याला म्हणतात झायगोट. त्यानंतर दुसरा नंबरचं दिलेलं आहे की भ्रूण, एम्ब्रियो, है ना. त्यानंतर तिसरा नंबरचं दिलेलं आहे की गर्भ आणि फिटस. गर्भ कशाला म्हणतात, फिटस. हे 3 प्रकारे असं त्यांनी डिवाइड करून आपल्याला विश्लेषण दिलेलं आहे. तर आपण आता सुरुवातीला सगळ्यात पहिलं बघू फलित बीज. तर हे 3 प्रकारे डिवाइड केलं. ओके. तर त्याचं विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे की फलित बीजाच्या एक पेशीची जी वाढ आहे, एक पेशी असतो, बरोबर, फलित बीज झालेला आहे, एक पेशीची जी वाढ आहे ती द्विगुणित पद्धतीने होते. ती द्विगुणित म्हणजे काय तर डबल पद्धतीने, म्हणजे खूप फास्ट होते, खूप स्पीडनी होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये आपण बघितलेलं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये त्यामुळे काय होत असते की बाईला थोडं अशक्तपणा ना, कारण तिथे द्विगुणित पद्धतीने जेव्हा वाढ होते तेव्हा ब्लड सप्लाय तो जास्त मागत आहे आणि बाईच्या शरीरातून ते ब्लड सप्लाय तिथे प्लासेंटा जास्त घेत आहे, गर्भ जास्त घेत आहे, त्यामुळे तिला चक्कर येते. ओके. किंवा अशक्तपणा वाटायला लागत असतो. तर हे जे आपल्याला सांगितलं आहे की फलित बीजाच्या एक पेशीची वाढ ही द्विगुणित पद्धतीने होते. ज्या वेळेस फलित बीजाच्या एका पेशीचे 2 समान भाग होत असतात. आता एका पेशीचे 2 समान भाग झालेले, ओके, 2 समान झाले. या 2 समानमधून याचे 2 झाले, पुन्हा 2 झाले, याचे पुन्हा 2 म्हणजे 4 झाले. त्या 4चे 8 झाले, 8चे 16 झाले. असं करून तिथे काय झालं, एक असा गोळा तयार झाला. तो तुतीप्रमाणे दिसतो. बघा इथे त्यांनी सांगितलेलं खूप छान विश्लेषण केलेलं आहे की ज्यावेळेस फलित बीजाच्या एका पेशींचे 2 समान भाग होऊन 2 पेशी तयार होतात तेव्हा त्याला झायगोट असे म्हणतात. या झायगोटची 2चे 4, 4चे 8 आणि 8चे 16 अशा प्रकारे वाढ होत राहते. द्विगुणित पद्धतीने वाढ होते, त्यामुळे फास्ट वाढ होत आहे. तर ज्यावेळेस तेव्हा त्याला काय म्हणतात, झायगोट असे म्हणत असतात.
ओके, जेव्हा गोळा तयार होतो तेव्हा त्याला झायगोट असे म्हणतात. डेफिनेशन लक्षात ठेवायची किंवा वर्ड लक्षात ठेवायचा. या झायगोटची 2चे 4, 4चे 8 आणि 8चे 16 अशा प्रकारे वाढ होत राहते. ज्या वेळेस पेशींचा अगदी गोलाकार असा गोळा तयार होतो व तो तुतीच्या फळाप्रमाणे दिसतो तेव्हा त्यास मोरुला असे म्हणतात. झायगोटचा अगदी गोळा तयार होतो आणि तो तुतीच्या फळाप्रमाणे दिसतो, त्याला काय म्हणतात? झायगोट असे मोरुला असे म्हणतात. या अवस्थेतच तो गर्भाशयाच्या पोकळीत पोहोचण्यास 4 ते 5 दिवस त्याला लागत असतात. जो गोळा तयार झालेला आहे तो गर्भाशयाच्या पोकळीमध्ये पोहोचतो, हा ना, गंडत जसं तो पोहोचत असणार, तर त्याला 4 ते 5 तिथे दिवस लागतात. ओके, तर त्याला काय म्हणतात बघा. यावेळेस जर मोरुलाची तपासणी जर आपण तपासणी केली सॅम्पल घेऊन, तर त्यात 2 भाग दिसतात. एक म्हणजे बाहेरील जो आउटर साइड आहे आणि एक म्हणजे आतील थर. तर त्यामुळे मोरुलाचे जे कवच आहे त्याला शेल असे म्हणतात, ते तयार झालेले असते. या पेशींना आतील जे आहे, बाहेरील जे आहे त्याला ट्रोपोब्लास्ट, बाहेरील जे थर आहे मोरुलाचे पेशी जे आहे त्याला ट्रोपोब्लास्ट म्हणतात. ट्रोपोब्लास्टच्या आतील बाजूस बाकी सर्व एक पेशी तयार होऊन गोळा तयार झालेला असतो, त्यास एम्ब्रियोब्लास्ट असे म्हणतात. झायगोट तयार झाला, झायगोटचा काय झाला, मोरुला तयार झाला आणि मोरुलाच्या बाहेरील भागास आपण ट्रोपोब्लास्ट म्हणतो आणि आतमधील भागात एम्ब्रियोब्लास्ट असे म्हणत असतो. ठीक आहे, तर या अवस्थेलाच ब्लास्टोसिस्ट ही जी अवस्था आहे या अवस्थेलाच काय म्हणतात? ब्लास्टोसिस्ट. बघा, झायगोट तयार झाला, झायगोटचा मोरुला तयार झाला, मोरुलानंतर आतमधील जे कवच आहे त्याला एम्ब्रियोब्लास्ट म्हणतो, बाहेरील जे आहे ते ट्रोपोब्लास्ट म्हणतो. या अवस्थेलाच काय म्हणत असतात की ब्लास्टोसिस्ट असे म्हणत असतात. फलित बीज हे अँप्युलापासून गर्भाशयापर्यंत कसे वाहून नेले जाते हे पूर्णतः ज्ञात नसले तरी सिलियाची दिशा ही गर्भाशयाकडे आहे. ठीक आहे, आता बघा, फलित बीज जे आहे ते अँप्युलापर्यंत कसे वाहत जाते हे कोणालाच माहिती नाही अजूनपर्यंत, परंतु जी त्याची दिशा आहे ती तिकडेच, सिलियाच्या दिशा ही गर्भाशयाकडेच दिलेली असते. बीजवाहक नलिकेमध्ये थोड्या प्रमाणात लिम्फ असते व बीजवाहिन्यांना पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स असतात. पेरिस्टाल्टिक मुवमेंट काय आहे मी अगोदरच्या क्लासमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या ज्या आतड्या असतात, आपले जे इंटेस्टाईन असते त्यांची नेहमी अशी मुवमेंट सुरू असते, बरोबर. तर त्या मुवमेंटमुळे काय होते, अन्नही समोर ढकलल्या जाते, काही महत्वाचे घटक तेही समोर ढकलले जाते, जे शोषण करून जे वेस्ट प्रोडक्ट आहे तेही समोर ढकलले जाते आणि जिथे तिथे ज्यांची जागा आहे तिथे त्यांना पोहोचवल्या जाते. ओके, तर त्या मुवमेंटमुळे इथं काय होत असते की बीजवाहक नलिकेमध्ये थोड्या प्रमाणात लिम्फ असते व वाहिन्यांना पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स असतात. या तिन्ही कारणामुळे व त्यांच्या क्रियेमुळे फलित बीज हे गर्भाशयाकडे वाहूनही आणले जात असते. फलित बीज गर्भाशयाकडे पोहोचेपर्यंत त्यावरील ट्रोपोब्लास्टची झपाट्याने वाढ होते. जोपर्यंत तो ट्रोपोब्लास्ट जो आहे आपला ब्लास्टोसिस्ट जो आहे तो गर्भाशयापर्यंत पोहोचेपर्यंत जो ट्रोपोब्लास्ट असतो त्याची झपाट्याने वाढ होत असते. ब्लास्टोसिस्टच्या अवस्थेमध्ये असतानाच फलित बीजाची रुजण्याची क्रिया ही होत राहते. ही क्रिया 6 दिवसापासून सुरू होते, ती 12व्या दिवशी पूर्ण होते. ही क्रिया देखील ट्रोपोब्लास्टच्या पेशीकडून होते. या पेशीच्या सानिध्यात येणाऱ्या टिश्यूंचा नाश करण्याची शक्ती या पेशींमध्ये असते. तर इथे आकृती दिलेली आहे, तर ती आकृती मी आता एक्सप्लेन करणार आहे. मी कुठेतरी स्क्रीनवर तुम्हाला देईलच. तर ब्लास्टोसिस्टच्या अवस्थेमध्ये असताना फलित बीज रुजण्याची क्रिया सुरू होत असते. जेव्हा ब्लास्टोसिस्टच्या अवस्थेमध्ये होते तेव्हाच फलित बीज रुजण्याची जी क्रिया आहे ती तेव्हापासूनच सुरू होते. तर ते 6व्या दिवसापासून सुरू होते, 11 ते 12व्या दिवशीपर्यंत ती पूर्ण होते. ही क्रिया देखील ब्लास्टोसिस्टच्या पेशींकडूनच होत असते. ठीक आहे, ट्रोपोब्लास्टच्या पेशींकडून होत असते. आता ट्रोपोब्लास्ट मोरुलाचा जो ब्लास्टोसिस्ट आहे त्याचा ट्रोपोब्लास्ट कुठला आहे तर बाहेरील आवरण आहे. ओके, या पेशीच्या सानिध्यात येणाऱ्या टिश्यूंचा नाश करण्याची शक्ती या पेशींमध्ये असते. जे पण फाईट करण्याची जी शक्ती आहे ती या पेशींमध्ये असते. आता इथे बघा आकृती दिलेली आहे की फलित बीजाचा एक असा गोळा दिलेला आहे. 2 पेशींचा झायगोट मधातनं डिवायडेशन झालेला आहे. त्यानंतर 4 पेशी, एका पेशीच्या 2 पेशी, 2च्या 4, 4च्या 16, 4च्या 8, 8च्या 16 अशा पेशी तिथे बनल्या आणि त्या सगळ्या पेशींच्या गोळ्याला आपण मोरुला असं नाव दिलं आणि मोरुलाचा जो आतमधला भाग आहे त्याला एम्ब्रियोब्लास्ट आणि बाहेरील जो भाग आहे त्याला
ट्रोफोब्लास्ट असं नाव देऊन आपण तिथे एक ब्लास्टोसिस्ट तयार केला आणि ब्लास्टोसिस्टने काय केलं, आपली फलित बीज रुजण्याची क्रिया सुरू केली. 11 ते 12व्या दिवशीपर्यंत ती पूर्ण करून त्यामध्ये फलित बीज रुजण्याची क्रिया अशी आकृती दिलेली आहे. तर तिथे एकदम सिंपल भाषेमध्ये त्यांनी समजून सांगितलेलं आहे, तुम्हाला खूप लवकर लक्षात येईल. त्यानंतर एंडोमेट्रियमची जाडी जी आहे ती वाढलेलीच असते. आपण बघितलेलं आहे मासिक पाळीच्या चक्रामध्ये की एंडोमेट्रियमची जाडी आहे ती ऑलरेडी काय असते, अशी थीन होऊन बसते, जाडी जास्त बनलेली असते. पेशीमध्ये भरपूर अशा ग्लायकोजन, बघा एका बाळाचं स्वागत करत आहे तिथे किंवा एक पेशी तयार होत आहे तिथे, तर त्यामुळे तिथे ग्लायकोजन, त्यानंतर ज्या रक्तवाहिन्या तिथे आहेत त्या रक्ताने अशा बंबाळलेल्या असतात, म्हणजे तिथे रक्ताचा पुरवठा खूप जास्त असतो. त्यामुळे ऑलरेडी त्या काय असतात, डिसेंट असतात आणि तिथे जी पोकळी जी असते गर्भाशयाची ती ऑलरेडी खूप छोटी झालेली असते. हे बघा त्यांनी इथे हे सांगितलेलं आहे की एंडोमेट्रियमची जाडी वाढलेली असते. पेशीमध्ये भरपूर असे ग्लायकोजन असतात. तेथील ग्रंथी देखील स्त्रावांनी अगदी फुगलेले असतात. तिथे जे लागणारे जे घटक आहेत त्या तिथे ग्रंथी स्त्रावल्या जातात, त्यामुळे त्या काय होते, एकदम फुगलेल्या असतात, डिसेंट होऊन बसलेल्या असतात. रक्तवाहिन्या देखील रक्ताने अगदी पूर्णतः ओथंबलेल्या असतात, कारण गरोदरपणात तेथील रक्तपुरवठा आणखीनच वाढलेला असतो. या सर्वांचा परिणाम म्हणजे गर्भाशयातील जी पोकळी आहे ती अतिशय कमी राहते. फलित बीज गर्भाशयाच्या भिंतीच्या म्हणजेच एंडोमेट्रियमच्या सान्निध्यात आल्यानंतर ट्रोफोब्लास्टच्या पेशीमुळे कॉम्पॅक्ट लेयरला इजा होऊन जमीन उकरल्याप्रमाणे ही क्रिया आपण बघितलेली आहे. जमीन उकरल्याप्रमाणे तिथे क्रिया होते आणि आतमध्ये दोन ग्रंथींच्या मधल्या जागेत एक पोकळी तयार होते. दोन ग्रंथीच्या मधल्या जागेत एक पोकळी तयार होऊन तिथे संपूर्ण फलित बीज आतमध्ये ओढले जाऊन रुजते व ब्लड क्लॉटचा प्लग बसल्यामुळे परत डेसिड्युआ होता तसा एक संघ तयार होतो. जसा डेसिड्युआ होता तसा एक संघ तयार होतो. कॉम्पॅक्ट लेअरच्या याला इजा होऊन ते फोडून आतमध्ये शिरतात. त्यानंतर तिथे एक पोकळी तयार होऊन त्या पोकळीमध्ये तो आतमध्ये जातो आणि बाहेरून काय होतं, एक ब्लड क्लॉटचा प्लग बसतो आणि तो बाहेर येऊ शकत नाही आणि तिथे काय बनत असतो, एक एंडोमेट्रियमचा गोळा बनतो आणि त्यालाच आपण पुन्हा डेसिड्युआ तिथे तयार झालेला आहे. बीज रुजण्याची क्रिया पूर्ण झाल्यानंतर ट्रोफोब्लास्टच्या पेशींना कोंब आल्याप्रमाणे, आता जे ट्रोफोब्लास्ट आहे आपण बघितलं, ट्रोफोब्लास्ट हा बाहेरील आवरण आहे, त्याला काय तर कोंब आल्याप्रमाणे होत राहते. त्याची वाढ ही झाडाच्या फांद्याप्रमाणे होत राहते, ती वाढत राहते. त्यांनाच कोरिओनिक विल्लाय असेही म्हणत असतात. यातील कोरिओनिक विल्लाय आईच्या रक्तवाहिन्या भेदून आतमध्ये जात असतात. आता या ज्या रक्तवाहिन्या आहेत, या ज्या कोरिओनिक विल्लाय आहेत त्या रक्तवाहिन्या भेदून आईच्या रक्तवाहिन्या भेदून आतमध्ये जाण्याची प्रक्रिया त्यांच्यामध्ये ते करत असतात. तर चॅनलला नुसतं बघू नका, प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.